नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये। डे 1 मध्ये आपण बघितलं होतं HTML चा स्ट्रक्चर काय आहे, कोड कसा राईट केला जातो, राईट केलेला कोड ब्राउझरवरती कसा रन करायचा। आज आपण डे 2 मध्ये बघणार आहोत टॅग कसे ओळखायचे, हेडिंग्स काय असतात, HTML मध्ये कमेंट्स काय असतात। चला मग आपण एका ठिकाणी एक फाईल अगोदर क्रिएट करूयात। फाईल क्रिएट करण्यासाठी आपण या ठिकाणी न्यू फाईल वरती क्लिक करायचं आहे। फाईलला नाव या ठिकाणी 02, त्याच्या आतमध्ये या ठिकाणी tags.html तुम्हाला हे कंपल्सरी द्यावं लागतं। या ठिकाणी तुम्हाला .html हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी कंपल्सरी द्यावं लागतं। मग आता आपल्या ठिकाणी काहीतरी कोड करायचं आहे। मग आता आपल्याला यामध्ये बघायचंय टॅग किती प्रकारचे असतात। यामध्ये 2 प्रकारचे टॅग्स असतात। कोणते कोणत्या ठिकाणी? पहिला असतो या ठिकाणी पेअर टॅग आणि या ठिकाणी सेकंड नंबरला असतो तो म्हणजे या ठिकाणी अनपेअर टॅग। या ठिकाणी पेअर टॅगचं काम काय असतं या ठिकाणी, किंवा पेअर टॅग कुणाला म्हणायचं, किंवा टॅग कसे क्रिएट करतात। तर टॅग कसे क्रिएट करतात या ठिकाणी बघा, अँगल ब्रॅकेटचं ओपन, त्याच्या आतमध्ये तुम्हाला जे टॅग पाहिजे त्या टॅगचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचंय। जसं की यामध्ये आपण टाकूया टॅग नेम आणि या ठिकाणी टॅगचं अँगल ब्रॅकेटचा क्लोज करायचा आहे। झाला या ठिकाणी टॅग, याला त्या ठिकाणी म्हणजे जे अँगल ब्रॅकेटच्या आतमध्ये जे राईट केलं जातं त्याला म्हणायचं टॅग। पण आता त्याच्यामध्ये तुम्हाला समोर 2 क्वेश्चन या ठिकाणी आहे, पेअर टॅग कुणाला म्हणायचं आणि अनपेअर टॅग कुणाला म्हणायचं। मग चला आपण या ठिकाणी राईट करूयात। एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक पॅराग्राफ टॅग मध्ये त्यामध्ये घेतलाय। आता पॅराग्राफ टॅग मध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 बदल त्या ठिकाणी दिसतात। इथं टॅग आहे, इथं फक्त याच्या आतमध्ये p राईट केलेला आहे आणि सेकंड मध्ये /p स्लॅश मीन म्हणजे या ठिकाणी काय, क्लोजिंग। या ठिकाणी बघा, ज्या टॅगला या ठिकाणी ओपनिंग पण आहे, काय, ज्या टॅगला या ठिकाणी ओपनिंग आहे आणि क्लोजिंग पण आहे, ज्या टॅगला ओपनिंग पण आहे आणि क्लोजिंग पण आहे त्या टॅगला या ठिकाणी म्हणायचा पेअर टॅग। आणि ज्या टॅगला फक्त या ठिकाणी फक्त ओपनिंग आहे, जसं की या ठिकाणी HR टॅग असणार आहे, याला फक्त या ठिकाणी काय ओपनिंग त्या ठिकाणी आहे, म्हणून आपण या ठिकाणी या टॅगला म्हणतो अनपेअर टॅग। म्हणजे ज्या टॅगला ओपनिंग आहे त्यांना म्हणायचं अनपेअर टॅग आणि ज्या टॅगना ओपनिंग पण आणि क्लोजिंग पण आहे त्यांना म्हणायचं या ठिकाणी पेअर टॅग। एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊयात एक BR टॅग घेतला, हा या ठिकाणी अनपेअर टॅग आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण अजून एक त्या ठिकाणी टॅग घेतलाय, जसं की आपण त्याच्या आतमध्ये घेतलाय H1 टॅग। H1 टॅग हा कोणत्या प्रकारचा टॅग आहे, हा आहे त्या ठिकाणी पेअर टॅग। तर हा पेअर टॅग त्या ठिकाणी का आहे, कारण या ठिकाणी याला ओपनिंग पण आहे, या ठिकाणी बघा याला या ठिकाणी ओपनिंग पण आहे आणि या ठिकाणी त्याला क्लोजिंग पण आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो पेअर टॅग। आणि या ठिकाणी BR टॅग कुणाला म्हणायचं या ठिकाणी, कारण या ठिकाणी याला फक्त ओपनिंग आहे म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला अनपेअर टॅग म्हणतो। आता आपल्याला बघायचं त्या ठिकाणी हेडिंग्स काय असतात। मग हेडिंग साठी आपण इथे एक नवीन फाईल क्रिएट केली, फाईल नंबर 03। फाईलला या ठिकाणी आपण नाव दिलं हेडिंग। हेडिंग हे झालं तुमच्या फाईलचं नाव, त्याच्यानंतर .html हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागतं। त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला राईट करायचं, या ठिकाणी आपण टाकलं H1 to H6 म्हणजे काय, या ठिकाणी H1 हा सगळ्यात त्या ठिकाणी बिग हेडिंग असतो, त्या ठिकाणी H1 हा त्या ठिकाणी सगळ्यात बिग असतो आणि या ठिकाणी H6 हा सगळ्यात त्या ठिकाणी स्मॉल असतो। इथे आपण घेतलं H1 मध्ये या ठिकाणी टाकलं आपण हेडिंग 1, सेव्ह केला आणि या ठिकाणी आपल्याला गो लाईव्ह वरती आता क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही ब्राउझर मध्ये जाऊन बघितलं, जी काही तुम्हाला हेडिंग या ठिकाणी दिसते, म्हणजे या ठिकाणी एक आउटपुट मध्ये काय आलं, हेडिंग नाव आलं। हेडिंग नाव बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी तुम्हाला बोल्ड मध्ये त्या ठिकाणी भेटलं, त्याची जी काही साईज असेल साईज पण त्या ठिकाणी तुम्हाला बिग मध्ये बघायला भेटते। अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला बाकीचे पण बघायचे, म्हणजे जसं की या ठिकाणी H1 ची जी काय साईज असणार त्या ठिकाणी काय बिग मध्ये असणारे, अशाच प्रकारचे लेवल त्या ठिकाणी S6 पर्यंत असणारे, म्हणजे S6 त्या ठिकाणी काय असणार, सगळ्यात स्मॉल त्या ठिकाणी असणार आहे। मग आपण या ठिकाणी घेऊयात H2, त्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपण टाकला हेडिंग 2। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय H3 मध्ये पण आपण या ठिकाणी टाकूयात हेडिंग 3 नंबरची हेडिंग त्यामध्ये असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी असणार H4 मध्ये आपण या ठिकाणी टाकूयात हेडिंग 4। अशाच प्रकारे या ठिकाणी H5 पण असणार आहे। H5 म्हणजे याच्यामध्ये काय होणार, त्याची साईज त्या ठिकाणी कमी होणार आहे 5, आणि अजून एक त्या ठिकाणी लास्टला H6, यामध्ये आपण टाकल्या ठिकाणी हेडिंग 6। सेव्ह करूयात आणि ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी आपण चेक करूयात। दिसतं या ठिकाणी H1 म्हणजे सगळ्यात बिग त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतोय, त्याच्यानंतर H2 H3 थोडासा स्मॉल होत कर त्या ठिकाणी, सगळ्यात लास्टला या ठिकाणी S6 कडे तुम्हाला तो त्या ठिकाणी घेऊन गेलाय। या ठिकाणी H1 to H6 यामधला फरक तुम्हाला त्या ठिकाणी समजला असेल।
त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघायचं HTML मध्ये कमेंट्स काय असतात. या ठिकाणी HTML मध्ये कमेंट्स काय असतात. आपण कमेंट्ससाठी ते काय करूयात, एक नवीन आपण त्यामध्ये फाईल बनवूयात. फाईलला नाव दिलं या ठिकाणी 04 कमेंट. फाईलला नाव दिलं या ठिकाणी comment.html. यामध्ये आपल्याला बघायचंय कमेंट. आता कमेंटचं काय काम असतं त्या ठिकाणी, कमेंटचं काम त्या ठिकाणी फक्त VS कोड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कोड दिसतो, त्याचा आउटपुट त्या ठिकाणी ब्राउझरवरती दिसत नाही. म्हणजे ते त्या ठिकाणी फक्त डॉक्युमेंटेशन साठीच त्यामध्ये त्याचं यूज केलं जातं. मग आपण यामध्ये एक एक्झाम्पल घेऊयात. जसं की त्याचा सिंटॅक्स असणार आहे अँगल ब्रॅकेट्स एक्सक्लामेटरी हायपन आणि त्याच्या आतमध्ये तुमची युअर कमेंट त्यामध्ये असणार. तुम्हाला जे कमेंटमध्ये टाकायचे ते तुम्ही याच्या आतमध्ये टाकू शकता. आता याच्यासाठी एक शॉर्टकीज पण आहे. शॉर्टकीज काय ठिकाणी कंट्रोल प्लस स्लॅश. काय ठिकाणी कंट्रोल प्लस स्लॅशने काय करू शकतो मी या ठिकाणी त्याला कमेंट टाकू शकता. या ठिकाणी कमेंट टाकू शकता. जसं की या ठिकाणी बघा, आता आपल्याला ह्या लाईनलाच कमेंट टाकायची. या ठिकाणी याला सिलेक्ट करा आणि कंट्रोल क्वेश्चन मार्क डायरेक्टली आपल्याला त्या ठिकाणी किंवा कंट्रोल स्लॅश दोन्ही पण एकाच बटनवरती. मग त्यानंतर आपण या ठिकाणी टाकलं, जसं की एक पॅराग्राफ घेतला आणि त्या पॅराग्राफमध्ये नाव टाकलं या ठिकाणी हॅलो स्टुडंट. सेव्ह केलं. आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय काय बघायला भेटतंय, कमेंट नाव बघायला भेटतंय. या ठिकाणी त्याचा सिंटॅक्स आपण नॉर्मली घेतला होता तो त्या ठिकाणी बघायला भेटतोय. त्याचं शॉर्टकीज या ठिकाणी भेटतंय. पण आपल्याला आउटपुटमध्ये फक्त हॅलो स्टुडंट्स त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सेव्ह केलं आणि ब्राउझरवरती आपण हा प्रोग्राम त्या ठिकाणी एकदा रन करूयात. रन केल्याच्या नंतर ज्यावेळेस मला आउटपुटमध्ये काय बघायला भेटते, फक्त हॅलो स्टुडंट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.